जयंतीची सभागृहामध्ये होतोय त्या सर्व आयोजकांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। खरं तर विचारपीठावरती खूप ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, आमची मार्गदर्शक मंडळी बसलेली आहेत। त्यामध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदावर एक जबरदस्तपणे आपला परफॉर्म करणारे आणि आपल्या कार्यकर्तृत्वानं एक काळ महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे डांगे अप्पा आहे, वरकुते साहेब आहे, आमचे गुरव साहेब आहे, म्हणजे सगळी मंडळी आहेत विचारपीठावरती। आमच्या सरांपासून त्या दडे मामांपासून खूप मंडळी आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही। धर्माडे साहेब, विभूते साहेब, परत चोपडे सर, मी एक कार्यकर्ता आहे। पण आजची परिस्थिती बघितली की एका बाजूला वडकुते साहेबांना खासदारकी मिळाली, एका डोळ्यातून आम्हाला आनंद सुरू येतो आणि ज्या समूहाला खासदारकी मिळते त्या समूहाचे संविधानिक वैधानिक हक्क अधिकार बजेट या सत्ताधाऱ्यांकडून हिरावून घेतले जातात, याचं दुःख वाटतं। आम्ही वडकुते साहेबांना खासदारकी मिळाली म्हणून आनंद व्यक्त करायचा की दुसऱ्या बाजूला तुमचं नेतृत्वच या व्यवस्थेमध्ये तयार होऊ नये म्हणून ही व्यवस्था काम करते आणि तिला डायरेक्ट इनडायरेक्ट समर्थन देण्याचं काम इथले राज्यकर्ते करतायत। हे खरं तर दुःख आहे। काय हा विरोधाभास आहे या महाराष्ट्रामध्ये? कालच काही घोषणा जाहीर झाल्या वडकुते साहेब। खरं तर मी डायरेक्ट मुद्द्यालाच बोलतो, काही इतिहास सांगत बसत नाही, काही वैचारिक। आता महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन राहिलं का या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं वरिष्ठ सभागृहामध्ये आमचे साहेब दिले। साहेब, तुम्ही आता मुंडेच्या भूमिकेत आलात, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब। 2010चा काळ होता। मी हे का सांगतोय? 2010चा काळ होता, देशामध्ये भाजपचा शीर्षस्थ नेता, ज्या पक्षाचा रिझर्वेशनला विरोध आहे किंवा त्या रिझर्वेशन पॉलिसीला तात्विक विरोध आहे, त्या पक्षाचा नेता 2010 मध्ये संसदेमध्ये ओबीसीच्या प्रश्नावरती, जातनिहायच्या प्रश्नावरती जनगणना झाली पाहिजे, आम्हाला मोजा, आमची संख्या काय आहे बघा, आमचं या देशामधलं सामाजिक आर्थिक स्थितिगती काय आहे बघा, आम्ही कुठे राहतो आहोत, कसं राहतो आहोत, आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यानंतर काय भेटलं याचं अनालिसिस करा म्हणून सरकारच्या विरोधामध्ये संसदेमध्ये त्यांनी भाषण केलं। ते भाषण करत असताना मी एक गाव उदाहरण दिलं आहे वडकुते साहेब। ओबीसीच्या प्रश्नावर भांडत असताना मुंडे साहेब अडवाणी वाजपेयींना विचारायला गेलेले, तर त्यांनी संसदेला जो घेराव घातला त्या घेरावामध्ये रामविलास पासवानांपासून लालू प्रसाद यादवांपासून समीरजी भुजबळांपासून हर एक माणसांच्या या ओबीसीच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम केलं आणि तोच धागा ठेवून पुढं मुंडे साहेबांना किती जाच झाला किंवा आमचे इतर आपले ज्येष्ठ नेते डांगे साहेब त्यांनी ज्यावेळी वास्तव भूमिका या महाराष्ट्रामध्ये मांडल्या त्यावेळी या नेतृत्वाला काय त्रास झाला हे तुम्हाला मला माहिती आहे। त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये बघा, मी एक कार्यकर्ता आंदोलक म्हणून मी व्यक्त होतो। खऱ्या अर्थानं मला तेवढा अनुभव आहे की नाही याचं मला भान नाही, पण तुमच्यावर व्यक्त होत असताना एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून काही अग्रेसिव्हली काही मुद्दे मांडण्याचा माझा विचार आहे। चुकलं तरी तुम्ही सांभाळून घ्या। तुम्ही आज रोजी या देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये गेलेले आहात, तर तुम्ही आज ओबीसीचा काय प्रश्न आहे, वेगवेगळ्या जात समूहांचे काय प्रश्न आहे, तुम्हाला वरिष्ठ सभागृहामध्ये जी संधी मिळाली त्या संधीमध्ये फेसलेस आयडेंटिटी असलेल्या एका समूहाचं प्रतिनिधित्व करायची संधी इथल्या संविधानाने दिली, इथल्या लोकशाहीने दिली। कुणी आपल्यावर उपकार केलेले नाही, तर एवढ्या मोठ्या समूहाची मतं त्यांना हवी। ज्या आताच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे ना, या पक्षाला हा खरं तर भटाभावनांचा पक्ष होता।
खऱ्या अर्थाने आप्पा त्या माधव प्रयोगामध्ये कार्यकर्तृत्ववान नेते आहे. माळी, धनगर, वंजारी, ओबीसी डीएनए म्हणतात ना, ही भटाभावनांची बिनबिनची पंथी या महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्यावर, तांड्यावर, भटक्यांच्या, गोरगरिबांच्या, ओबीसीच्या झोपड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय डांगे साहेब आहेत. आता हे थोडंसं आम्ही वाचन करत असताना, लेखन करत असताना भागवतांनी सांगितलं, मुंडे महाजनांनी आधार दिला आणि डांगे साहेबांनी प्रत्यक्षात, फरांदे साहेबांनी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ते सिद्ध करून दाखवलं. म्हणून हे सत्तेवर आले. 1995चा काळ असू द्या किंवा अलीकडचा काळ असू द्या. पण आज रोजी काय झालंय, ओबीसीचा डीएनए असणारा पक्ष, आम्हा गावगाड्यातल्या ओबीसीच्या मतांचं पोलरायझेशन करणारा पक्ष, कधी काळी तुम्हाला मान, सन्मान, इज्जत देऊ अशी अनाबाका घेणारा पक्ष, आज रोजी ओबीसीचं आरक्षण तुमच्या हातून हिरावून घेतोय. कुठे गेले हो तुमचे आमचे सगळे समूह? आज या भाजपनं काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. तोच भाजप आज काँग्रेसच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन काँग्रेस युक्त भाजप बनलाय. कुठलाही आचार नाही, कुठलाही विचार नाही. 100% भाजप म्हणता म्हणता हा पक्ष कारखानदारांचा कधी झाला, भांडवलदारांचा कधी झाला. झुंडशाहीनं या व्यवस्थेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीच्या मतावर निवडून जाणारा पक्ष हा आज कारखानदारांचा पक्ष झालाय, भांडवलदारांचा पक्ष झालाय. कुणाला काहीही पडलेलं नाही. आता मी पक्षावर बोलतोय, मी पक्षावर टीका करतोय, पण तुम्ही आम्ही सार्वभौम, तुम्ही आम्ही मतदार राजा. तुम्हाला माहिती आहे का, एक उदाहरण देतो कारण काही तरुण पण इथे उपस्थित आहे. एक कॉक्रोच जनता पार्टी असते बघा, एक पोरगा अमेरिकेत बसलाय आणि अमेरिकेमधनं या भारतामधल्या सगळ्या तरुणांना एक स्वप्न विकतोय. अरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सीजेआय एक न्यायमूर्ती म्हणतायत की तरुणाला, बेरोजगाराला काय म्हणतात, कॉक्रोच म्हणतोय. कॉक्रोच झुरळाची उपमा दिली तरुणाला. मग 2000 सालानंतर जन्माला आलेला तरुण, ज्याला झेंजी म्हणलं जातं, या तरुणानं मग तुम्हाला आम्हाला कॉक्रोच म्हणता काय म्हणून एक राग व्यक्त फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात केलं. अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या तोंडचं राळं वळलं, राळं. जगात एक नंबरला असलेला पक्ष त्या एका अमेरिकेमध्ये असलेल्या पोराने एक आव्हान केलं. आम्हाला आशा निर्माण झाली. आम्ही, तुम्ही आमच्यावर किती अन्याय करताय करा. काल परवा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, गव्हर्नमेंटनं सांगितलं की ज्या योजना ओबीसींना, त्या योजना आता आम्ही मराठा समाजाला देतो. मग फक्त मराठा समाजालाच का देत आहे? जैन समाजाने काय घोडं मारलं, ब्राह्मण समाजाने काय घोडं मारलं? फक्त मराठा समाजालाच का? मराठा समाजाचीच मुलांना शिक्षण मिळत नाही आणि ओबीसीच्या योजनावर का? आता इथं आपण उपस्थित आहे. विजय एकटी कसं झालं, ओबीसीचं आरक्षण कसं मिळालं, मंडळ आयोग कसा इम्प्लिमेंट झाला, मंडळ आयोगाची लढाई, त्याचं श्रेय कुणाला जातं तर विश्वनाथ प्रताप सिंहांना जातं. त्याचं श्रेय कुणाला जातं, आंबेडकरी चळवळीला जातं. ओबीसींना आरक्षण मिळण्याचं श्रेय कुणाला जातं, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना, देशभरामध्ये अनेक लोकांना ज्यांनी न्यायालयीन लढाई लढली, ज्यांनी 1994 हे साल उजाडलं, ज्यांच्या नेत्यामुळे उजाडलं, त्या सगळ्या माणसांना जातं. पण प्रॅक्टिकली काम करण्याचं श्रेय या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अण्णासाहेब डांगेंना जातं. आज रोजी मी खूप जबाबदारीने बोलतोय, आप्पा इथं बसले म्हणून त्यांचं कौतुक करायचं म्हणून मी नाही बोलतोय. मी वास्तव तुमच्यासमोर मांडायचे प्रयत्न करतो. हे जे काही ओबीसी बीजेपीचं जे आरक्षण घेतलं, तर तुम्हाला मला माहीतच नाही की तुम्ही आम्ही ओबीसी मध्ये आहोत. आता लक्ष्मण हाकेवर एवढी टीका होते गडकरी साहेब की लक्ष्मण हाकेनं स्वतःच्या एसटी आरक्षणाचं बघावं आणि ते ओबीसी साठी बांधतो. कोण म्हणतं? जरांगे पाटील म्हणतात की त्याने त्या जातीचं बघावं, ओबीसी साठी बांधतो. धनगर ओबीसी मध्ये नाही. ओबीसी मधल्या 27% विजय सी मध्ये आपण इथं साक्षीला आहे.
आपण आग्रह केला म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2% द्यायचं धनगरांना कबूल केलं होतं, ते 3.5% नेलं. कारण आपण त्यांना या महाराष्ट्रातलं धनगर समाजाचं जात वास्तव लोकसंख्या काउंट पवार साहेबांनी समजावून सांगितला म्हणून ते 2% 3.5% घेऊन गेले. त्यांचा हेतू असा होता की हे वेगवेगळं बीजेपी परत ओबीसी 19% शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये एकमेकावर अन्याय व्हायला. मग ओबीसी म्हटलं उद्या इथं आता मानेसाहेब वगैरे सगळे उपस्थित आहेत. सावगावे साहेब माझे महापौर आहेत. तुम्हाला आम्हाला ओबीसी मधूनच लोकल बॉडीमध्ये किंवा पंचायत राजमध्ये आरक्षण भेटलं ना. मग धनगर समाजाची एक लढाई आहे, आम्हाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये खरं साहेब मीही एक उपोषण करतो. आम्हाला एसटी साठी लढायला लावलंय आणि इकडे आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे, आमची लेकरं बाळ कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये एमपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये कुठेतरी पंचायत राजमध्ये कुठेतरी नगरसेवक कुठेतरी आमच्या सावगावी सरांसारखा एखादा दुसरा महापौर कुठेतरी एखादा जेडपीचा अध्यक्ष देवी आता साताऱ्यामध्ये गेलं तुमचं आरक्षण 100% तुमचं आज आरक्षण गेलेलं आहे. तुम्ही एखाद्या पॉकेटमध्ये तुमची 10-12 गाव आहेत म्हणून तुमचा माणूस होईल जेडपी मेंबर किंवा एखादा विष्णू मानेंसारखा कार्यकर्तृत्वान एखादा उमेदवार त्या भागामध्ये त्याच्या कार्यकर्तृत्वावर निवडून येईल. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या जागेवरती तुमचा आमचा महापौर होऊ शकणार नाही. गुरव साहेब तुम्ही पण माझी जिल्हा परिषद सदस्य आहात याचा आम्हाला भान आहे. काल परवा निवडणुका झाल्या, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. तुम्ही म्हणाल हक्के सर काय बोलायला लागलाय, कारण मी ओबीसी प्रश्नावर काम करतो, आंदोलन करतो, या ओबीसीचा आवाज बनण्याचं काम करतो. मी खूप मोठा नेता नाही, मला कोणी नेता म्हणावं अशी अपेक्षा पण नाही. पण वडकुटे साहेब 2 सप्टेंबरचा GR निघाला. मी एक 2-4 उदाहरणं तुमच्या समोर मांडतो. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसी साठी राखीव होत्या. गुरव साहेब त्या 42 पैकी 31 जागा फक्त मराठा कुणबी समाजाने घेतल्या. ओबीसीच्या 42 जागापैकी 31 जागा. सेम परिस्थिती पिंपरी चिंचवड. अजून एक उदाहरण सांगतो. आम्ही म्हणतोय ओबीसी आरक्षण संपलंय, ओबीसी आरक्षण संपलंय. पुण्याजवळ कुसुंगी देवाची मुळी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली, नव्यानं अस्तित्वात आली. वडकुटे साहेब तिथं 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. त्या 9 जागांपैकी ओबीसीला किती मिळाले असतील? 9च्या 9 जागा मराठा कुणबी समाजाने घेतल्या. काय बोलतोय मी? 9च्या 9 जागा. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची जागा, ओबीसीचं रिझर्वेशन पडलं की तुम्हाला गावगाड्यामध्ये ओबीसीचं आरक्षण घेणारा माळी साळी कोळी तेली हक्कर धनगर सकर बजारी लोणारी परी गुरव घरशी नाविक सुतार वार कुंभार बेरड बेड्या रामोशी गेंदार लिंगायत ही माणसं आता ओबीसीच्या रकान्यात दिसणार नाही. आता ओबीसी इज इक्वल टू मराठा कुणबी दिसेल. हे वास्तव तुमच्या समोर मांडतोय. सेम परिस्थिती कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम. सेम परिस्थिती साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर शिंदे आमदारांच्या पत्नी. सेम परिस्थिती. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी आयोगावर काम केलेला माणूस आहे. धर्माटे साहेब तुम्ही साक्षी आहात, पडकुटे साहेब तुम्ही साक्षी आहात. त्या दौंडमध्ये ओबीसीला नगराध्यक्ष पदाचं जागा राखीव राहील. नगराध्यक्षपदी कोण बसले आता तिथं? दुर्गादेवी जगदाळे. ध्यान देऊन ऐका सगळे. दुर्गादेवी जगदाळे कोण? तर महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आमदार जगदाळेंचा. जगदाळे कुटुंब कोण? तर नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन असणारा आणि महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या घराण्याशी ब्लड रिलेशन असलेला जगदाळे कुटुंब. त्याने दाखला कोणाचा काढला? ओबीसीचा काढला. आणि निवडून कशावर आला? दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कुणाची निवड झाली? तर दुर्गादेवी जगदाळेंची. वडकुटे साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. त्या जगदाळे कुटुंबियाच्या बाबतीमध्ये कुठलं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल? आमच्या बलुतेनी आदिवासी शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी शेकडो वर्षाच्या स्पॅन मध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये जो सामाजिक दुजाभाव स्वीकारला, आजही आमची माणसं डोंगराच्या उशिरा गावात कष्ट करताना दिसतात. आजही आमची माणसं आमच्या व्यवसायामध्ये इथला पाटील वतनदार
पंतप्रधान देशमुखाला केंद्रबिंदू मानून तिथल्या व्यवस्थेमध्ये शारीरिक श्रमाचं काम करताना दिसून येतात. त्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचा आहे, त्या माणसांना मान सन्मानाची वागणूक द्यायची आहे, त्या माणसांना या लोकशाहीमध्ये आम्हीही या लोकशाहीचे नागरिक आहोत ही आत्मसन्मानाची जाणीव, आत्मसन्मानाची वागणूक त्यांना द्यायची आहे. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण दिलं. आता ओळखूते साहेब, मला तर प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारला जातो, हाके सर तुम्ही धनगराचं बघा, हाके सर तुम्ही एसटीचं बघा, 4 पिढ्यांनी तुम्ही लढाई लढलीच ना. आम्ही पण होतो त्यामध्ये, मी पण उपोषण केले आणि एसटी मिळेल तेव्हा मिळेल, आमची लढाई चालू राहील. पण आमच्या आमदारांची कपडे काढून घेण्याचा हा जो प्रोग्राम चालू आहे, यावरती तुम्ही आम्ही बघायची भूमिका घ्यायची, तुम्ही आम्ही कधी पुढे उतरणार आहोत, तुम्ही आम्ही या प्रश्नावर बोलायचं का नाही बोलायचं, त्यामुळे तुमची आमची कुठेतरी गडबड होता का. म्हणून या विचारपीठावरती वडकुते साहेबांचा सत्कार आहे. खरं तर मी कौतुकाने वडकुते साहेबांवर बोलणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं वडकुते साहेब हे परभणी हिंगोली जिल्ह्यामधलं त्या भागामध्ये सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती ज्यांनी 2 दशक काम केलं. पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले, आता राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. या देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांना जो मान सन्मान मिळालाय, त्यांना जी आपल्या समूहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, एक आंदोलन म्हणून मी काही तावातावाने मी तुमच्यासमोर बोललोय वडकुते साहेब, पण मी तुमचाच कार्यकर्ता आहे आणि तुम्ही या सर्व प्रश्नावरती गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या भूमिकेत यावं आणि ओबीसीची बाजू आपल्या पदाच्या आड, आपल्या पक्षाच्या अजेंड्याच्या आड, आपल्या धोरणांच्या आड न येऊ देता या ओबीसीच्या प्रश्नावरती तुम्ही देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आवाज उठवाल अशा मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर मला वरिष्ठ मंडळींचा संदेश आलेला आहे, त्यामुळे मी या सभेचा संकेत पाडून माननीय वडकुते साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक